77 वर्षांच्या आजीबाईंनी मैदान मारलं. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी होताच जनाबाई रंधेंना रडू कोसळलं. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. यामुळे सत्ताधारी महायुती आघाडीने घवघवीत यश संपादन केलं. भाजपाने सर्वाधिक जागा आणि नगराध्यक्ष निवडून आणत राज्यात आपणच एक नंबरचा पक्ष असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिले. या निवडणुकीत अनेक रंजक निकाल पाहायला मिळाले. त्यापैकीच एक म्हणजे जळगावच्या नशिराबाद नगर परिषदेचा निकाल. या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीने 14 जागांवर विजय मिळवला. भाजपाचे योगेश पाटील यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला. आजचा हा विजय मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र नशिराबादमधून निवडून आलेल्या 77 वर्षांच्या जनाबाई भगवान रंधे यांचा विजय हा या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरला. या निमित्ताने वय केवळ एक आकडा असतो, जनाबाई भगवान रंधे यांनीही दाखवून दिले. नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर जेव्हा त्या नगर परिषद प्रांगणात आल्या तेव्हा त्यांना आपले अश्रू अनावर झाले. आपल्या कार्यकर्त्यांची आणि आप्तांची गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रूंनी उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांचा हा विजय केवळ राजकीय नसून तो जिद्द आणि विश्वासाचा विजय मानला जातो आहे. जनाबाई रंधे यांना विजयी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे जनाबाई रंधे 77व्या वर्षी नगरसेवक झाल्या आहेत. मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर जनाबाई रंधे कार्यालयाजवळ आल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालेल्या जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने जनाबाई भावुक होताना दिसल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नशिराबाद.